नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाइन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही रिव्हर्सेबल विण आहे, दोन्ही बाजूनी ही छान दिसते। एका बाजूने याप्रमाणे दिसते, दुसऱ्या बाजूने पण त्याचप्रमाणे दिसते। खूप सोपी आणि सुंदर अशी ही विण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही विण एक ओळीचीच आहे। ही विण विणण्यासाठी 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे, 2चा 1 सुलट आत धागा घ्यायचा, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे। आत धागा ठेवायचा आणि 2चा 1 सुलट विणायचा, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा। 2चा 1 करताना आत धागा ठेवूनच 2चा 1 विणायचा आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटी एजिंगचा टाका विणताना सुद्धा आत धागा ठेवूनच विणायचा। ही ओळ पूर्ण झालेली आहे। ही एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही सुंदर डिझाइन तयार होते। अतिशय सुबक, आखीव रेखीव अशी ही विण आहे। विणायला सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे। दोन्ही बाजूनी एकसारखीच म्हणजेच रिव्हर्सेबल विण आहे ही। जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे। ही विण स्कार्फसाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी, कानपट्टी वगैरेसाठी तसेच रिब किंवा बॉर्डर म्हणून सुद्धा वापरता येईल। स्वेटरमध्ये मिक्स अँड मॅच डिझाइन करताना सुद्धा ही विण छान दिसते। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।